नमस्कार, मी साटम. आज तारीख आहे 5 जून 2025. आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. तर सर्वप्रथम सर्वांना जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तशी आता मंडप थाटायला लागलेली आहेत आणि काहीच दिवसांमध्ये गणेशाचं आगमन होईल. म्हणजे या सृष्टीचा जो कर्ता करविता आहे ना, जो रचनाकार आहे ना, तो स्वतः रूप घ्यायला सुरुवात होईल. पण एकंदरीत या उत्सवाला एक छोटीशी गालबोट लागण्याची गोष्ट घडलेली आहे. तुम्हाला माहिती असेल कदाचित की पीओपी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी आलेली आहे. आणि एकंदरीत हा जो उत्सव असतो ना 10 दिवसांचा, त्याचा सर्वात मोठा कणा म्हणजे गणेशाची जी मूर्ती आहे ना, ती ह्याच प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवली जाते. बघा, याबद्दलची एक इंटरेस्टिंग स्टोरी मी तुम्हाला सांगतो. तशी अनेक गणेशाची देवस्थानं तुम्हाला माहिती असेल, गणपतीपुळे असेल, जी पारंपरिक शतकोनशतके तिथे अस्तित्वात आहे. तिथल्या आस परिसरच्या भागामध्ये किंवा तिथल्या गावांमध्ये ना इतर गणेशाची मूर्ती स्थापन केली जात नाही. तिकडची मान्यता अशी आहे की हाच आमचा गणपती आणि हाच आमचा देव. आम्हाला कुठल्याही दुसऱ्या प्रकारची गणेशाची मूर्ती घरात आणून सण साजरा करायची काहीच गरज नाही. माझ्याही गावापासून 5 किलोमीटर अंतरावर एक कोळे नावाचं गाव आहे. आत्ता मध्यंतरी मी ज्यावेळेला गावी गेलेलो ना, त्यावेळेला त्या गावाला भेट दिली. त्या गावामध्ये सुद्धा एक स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे पाशाने, आणि तोच त्यांचा देव तसाच माझाही देव आहे. आणि तिथल्या गावामध्ये कोणीही गणपती बसवत नाही. आणि कहर म्हणजे त्यांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा जसं इतरांच्या पत्रिकेमध्ये श्री गणेशाय नमः लिहिलेलं असतं, तसा उल्लेख नसतो. त्यांचं मत असं आहे की गणेश हा तोच गणेश आहे जो कायमच आमच्या मनामध्ये विराजमान असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दिखावा करायची गरज नाही. बघा, आता काही काळाने ज्या वेळेला गणेश चतुर्थी येईल आणि गणेश उत्सव सुरू होईल, त्यानंतर एकंदरीतच मला माहिती आनंदात आणि कुठल्याही विघ्नाविना आपला गणेश उत्सव पार पडेल. पण एकंदरीत या रचनाकर्त्याची जी रचना केलेली ही सृष्टी आहे ना, त्याची लय मोडून नक्कीच आपण उत्सव साजरा करू, इतकं मात्र खरं आहे. बाकी मी काय पीओपीला विरोध करत नाही किंवा उत्सवाला विरोध करत नाही, कारण मला लालबागमध्ये राहायचंय. बाकी हर हर महादेव.